विद्यार्थ्यांनो, आज आपण फिगर ऑफ स्पीच मधलं आणखी एक महत्वाचा अलंकार पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. ओके ओके पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती म्हणजे काय? निसर्गामधील निर्जीव वस्तू या सजीव आहेत अशा प्रकारची कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात, बोलतात, चालतात, हसतात आणि कृती करतात अशा प्रकारचं वर्णन जिथे केलेलं असेल ना, ज्या असलेल्या ओळीमध्ये, कवितेचे असेल किंवा एखाद्या पाठाच्या ओळीमध्ये केलेला असेल ना, तर त्या ठिकाणी हा अलंकार वापरण्यात आलेला असतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिस्क्राइब्ड as they are human beings. Non-living things has given the quality of the human beings. Then there is a personification figure of speech. पाहूया काही एक्झाम्पल याचे. जर वाक्य असेल in my ear, पहा इथे हा जो वारा आहे, द विंड आहे, तो कुजबुज करतोय माझ्या कानामध्ये. म्हणजे इथे वाऱ्याला ह्युमन क्वालिटी दिलेली आहे, जसं तो बोलतोय. त्यामुळे इथं पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आहे या ओळीमध्ये. आणखी दुसरा एक्झाम्पल पाहूया आपण. जर वाक्य असेल, द ऍपल ट्री सेड यू थिंक आय एम डेड. वाक्य आहे, सफरचंदाचं झाड म्हणालं, म्हणजे जणू काय त्याला तोंड आहे. काय म्हणालं? तुम्हाला असं वाटतंय का मी मेलो? म्हणजे इथे सफरचंदाच्या झाडाला ह्युमन क्वालिटी दिलेली आहे, ऍज इट इज अ स्पीकिंग लाईक अ ह्युमन बीइंग. तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण आणखी. My mobile phone is crying for charging. म्हणजे माझा मोबाईल फोन आहे तो क्राय करतोय, रडतोय. कशासाठी रडतोय? चार्जिंग साठी. म्हणजे मोबाईल फोनला इथे काय केलेली आहे? ह्युमन क्वालिटी दिलेली आहे. त्यामुळे इथे पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती फिगर ऑफ स्पीच होतो. मला असं वाटतं हा जो प्रश्न आहे हा व्यवस्थितपणे सोडवू शकाल आणि अगदी पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकाल.